उन्हाळी वाळवणाला सगळ्यांनी सुरुवात केलेली असते. आता कसं ऊनसुद्धा कडक पडायला लागलेलं आहे. त्यामुळे आतापासूनच सगळेजण उन्हाळी वाळवण बनवायला सुरुवात करतात. त्यातलाच एक उन्हाळी वाळवणातला एकदम खास सगळ्यांच्या आवडीचा असा पदार्थ आपण बनवतो. एकदम पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. त्यामुळे करायला अगदी सोपा आहे. हरभरा आणि मठाच्या डाळीचे सांडगे किंवा वडे एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. एका दिवसामध्ये सावलीमध्ये सुद्धा वाळतात. इतकी झटपट तयार होतात. एकदम चवदार आणि चविष्ट तुम्हाला सांडगे जर खायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा प्रकारचे सांडगे नक्की बनवा. एकदम झटपट तयार होतात. याला उन्हाची सुद्धा गरज भासत नाही. सकाळी थोडंसं 1-2 तासापुरतं ऊन जरी असेल तरी हे सावलीमध्ये फॅनखाली सुद्धा सुकले जातात. इतके झटपट तयार होतात. फक्त 1 तासामध्ये सुद्धा हे उन्हात जर वाळवले तरी सुद्धा छान सुकले जातात. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण पारंपरिक पद्धती कसे बनवायचे हे बघूयात. अजिबात वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग इथे मी 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी मठाची डाळ घेतलेली आहे. मठाची म्हणजे मटकीची डाळ. तर बघू शकता ह्या वाटीने मी 1 वाटी हरभरा आणि अर्धी वाटी इथे मठाची डाळ घेतलेली आहे. तर ही मठाची डाळ जी आहे ती घरी भरडलेली आहे आणि शेतातलेच मठ असल्यामुळे अशा प्रकारचा वर सालं आलेले आहेत. तर आपण याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि जेवढे सालं निघतील तेवढे काढून टाकणार आहोत पाण्यासोबत. त्यानंतर आपल्याला हे डाळी स्वच्छ धुतल्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये 2-3 पाण्याने चोळून ह्या डाळी धुवायच्या आहेत. म्हणजे मठाच्या डाळीला जे वर साल आहे ते सुद्धा निघण्यास बऱ्यापैकी मदत होते. जर तुमच्याकडे दुकानातली डाळ असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर माझ्याकडे घरची असल्यामुळे मी तीच वापरलेली आहे. आता 2-3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतल्यावरचं पाणी 2-3 वेळा काढून टाकलेलं आहे. आता यांना पाणी टाकायचं म्हणजे डाळी बुडतील इथपर्यंत पाणी टाकायचं आणि रात्रभर झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे भिजवण्यासाठी. आपण सकाळी याचे आता वडे बनवणार आहोत किंवा सांडगे बनवणार आहोत. चला तर मग आता रात्रभर असंच ठेवलेलं आहे. सकाळी बघूयात. तर सकाळी झाकण काढून बघितलं. डाळी एकदम मस्त अशा भिजलेल्या आहेत. एकदम झटपट हे वडे तयार होतात. एकदम पारंपरिक पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने बनवलेले आहे. टेस्टी तर होणारच आहे. या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. चला तर मग आता डाळीमधलं पाणीसुद्धा काढून टाकूयात. आता त्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे जेणेकरून आपले हे सांडगे एकदम टेस्टी तयार होतील. इथे 2 चमचे मी जिरे घेतले. खूप सारा लसूण घेतलेला आहे. गावरान लसूण आहे त्यामुळे त्याची चव अप्रतिम आहे. आणि त्यासोबतच वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या. लाल मिरचीने खूपच छान असे सांडगे तयार होतात. चविष्टसुद्धा बनतात. मिरची पावडर टाकण्याऐवजी अशा प्रकारच्या मिरच्या जर टाकल्या तर खूपच मस्त लागतात. ते सांडगे नक्की बनवून बघा. चला तर मग पाट्यावरती सुद्धा हे वाटण तयार करून घेऊयात. आता यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. आता लसूण आपण बारीक केला की लसूण हा ओला असतो त्यामुळे त्यातलं पाणी मिरची व्यवस्थित वाटली जाते. तर बघू शकता एकदम मस्त असे सांडगे तयार होतात. खूप टेस्टी बनतात. आता मिरची लवकर वाटण्यासाठी आपण यामध्ये मीठसुद्धा टाकणार आहोत. तुम्ही आता मीठ टाकू शकता किंवा नंतर डाळीमध्ये सुद्धा तुम्ही मीठ टाकू शकता. चला तर मीठ टाकून छान असं वाटून घेऊया. जास्त बारीक करायची सुद्धा गरज पडत नाही. जेवढं बारीक होईल तेवढं करायचं आहे. तर बघू शकता मिरची इथे वाटून तयार झालेली आहे. पाट्यावरच्या मिरचीची चव खूपच छान लागते आणि डाळीसुद्धा आपण पाट्यावरतीच वाटणार आहोत त्यामुळे एकदम चविष्ट हे सांडगे तयार होणार आहे. चला तर मग आता मिरची देखील वाटून झालेली आहे. मिरची काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. इथे तुम्हाला मुगाची डाळ घालायची असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता. परंतु मी 2च डाळीपासून बनवलेली आहे आणि गावाकडे सुद्धा अशाच 2 डाळीपासून बनवली जाते त्यामुळे खूपच छान हे सांडगे लागतात. तर आता मिरची बारीक करून झालेली आहे. तिला मी काढून घेते आणि डाळसुद्धा याच पाट्यावरती आपण वाटून घेणार आहोत. तर सकाळीच वाटायला मी सुरुवात केलेली आहे कारण कसं थोडंसं ऊन असतं सकाळी 2 ते 3 तासांसाठी. त्यामुळे कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर मी सकाळीच बनवते किंवा मग अशा पापड्या वगैरे बनवल्या तर त्या फॅनखाली सुद्धा सुकल्या जातात. चला तर मिरची बारीक करून झालेली आहे. आता 1-2 तासांसाठी आपण इथे सांडगे करून वाळवणार आहोत. त्यानंतर फॅन खाली ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी इथे उन्हामध्ये ठेवायचे आहे. म्हणजे एका दिवसामध्ये आपले सांडगे बनवून तयार होतात. तर बघू शकता मिरची बारीक करून झाली. आता डाळ लगेच वाटून
सगळ्या उन्हाळी वाळवणातल्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, त्यामुळे चॅनलवरती नवीन असताल असंच नवीन व्हिडिओज रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता डाळसुद्धा आपण बारीक करून घेऊया। जास्त बारीकसुद्धा करायची नाही आहे, थोडीशी कणी आपल्याला या डाळीमध्ये ठेवायची आहे, त्यामुळे सांडगे खूप छान लागतात। जर पाटा आणि वरवंटा नसेल तर तरी तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। चालू बंद मिक्सर करायचं आणि मग ही डाळ छान अशी वाटली जाते, त्याने सुद्धा बारीक होत नाही। चालू बंद केल्याने त्याने सुद्धा डाळ छान वाटली जाते। तर मी पाट्यावरती माझ्याकडे पाटा असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने तुमच्यासोबत हे सांडगे शेअर केलेले आहेत। चला तर मग अशीच सगळी डाळ आपण बारीक करून घेऊयात। वाटल्यानंतर तुम्हाला पुन्हा दाखवते मी कशी वाटलेली आहे। आता या डाळीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। पाट्यावरती किंवा आपण मिक्सरमध्ये जेव्हा वाटतो तेव्हा पाण्याचा अजिबात यामध्ये वापर करायचा नाही, नाहीतर हे सांडगेसुद्धा वेगळ्याच चवीचे होतात किंवा मग ओले असल्यामुळे लवकर वाळायला सुद्धा टाईम लागतो आणि रंगसुद्धा खूपच फिकट असा येतो। चला तर मग अशाच प्रकारे आपण सगळी ही डाळ आता बारीक करून घेऊयात। तर पाट्यावर वरवंट्यावरच्या डाळीची चव ही खूप छान लागते आणि सांडगेसुद्धा तेवढेच चविष्ट तयार होतात। बघू शकता इथे डाळ वाटून तयार झालेली आहे। चला तर बघू शकता अशा प्रकारे हिला मी आता काढून घेणार आहे। जास्त बारीक केलेली नाही, थोडीशी कणी ठेवायची आहे, त्यामुळे सांडगे एकदम मस्त तयार होतात। चला तर मग सगळी डाळ याच पद्धतीने बारीक करून घेऊयात। तर आता डाळ इथे सगळी माझी बनवून तयार झालेली आहे, वाटून झालेली आहे। पाट्यावरून मी डाळ काढून घेतलेली आहे। त्यानंतर गॅलरीमध्ये बघू शकता वारंसुद्धा आहे आणि ऊनसुद्धा आहे, त्यामुळे इथे एक प्लॅस्टिकचा पेपर मी आथरवलेला आहे। खाली एक कॉटनची सतरंजी आथरवलेली आहे आणि त्याच्यावरून प्लॅस्टिकचा कवर जो कागद असतो तो अंथरवलेला आहे। तुमच्याकडे चटाई असेल तर चटाईवरून तुम्ही प्लॅस्टिक म्हणजे खाली अंथरू शकता आणि वरून प्लॅस्टिकचा कागद टाकू शकता। चला तर डाळीमध्ये मिरची वाटलेली मिक्स केली आहे, थोडीशी हळद टाकली, खूप सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर नक्की टाकायची, त्यामुळे चव खूप छान येते। आणि हळदीचा वापरसुद्धा मी अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा कमी केलेला आहे, एकदम कमी प्रमाणामध्ये हळद वापरलेली आहे। जो मेन रंग आहे डाळीचा आपण तोच ठेवणार आहे, एकदम थोडीशी हळद वापरलेली आहे। आता छान असं हाताने मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर लगेचच वडे आपण बनवायला सुरुवात करूयात। एकदम छान मिक्स करायचं। मीठ जर अगोदर टाकलेलं नसेल तर आता तुम्ही यावेळी मीठ टाकू शकता किंवा थोडंसं चाटून बघायचं, खाऊन बघायचं, जर आळणी वाटलं तर थोडंसं मीठ टाकायचं, परंतु जास्त प्रमाणामध्ये सुद्धा मीठ टाकू नका, थोडं कमीच टाकायचं, कारण वाळल्यानंतर हे एकदम बारीक होतात आणि ते नंतर खारट होण्याची सुद्धा शक्यता असते। चला तर आता प्लॅस्टिक कागदावरती आपण हातानेच हे वडे सोडून घेणार आहोत। हातानेच तोडले की छान असे तुटले जातात आणि जास्त कशाची गरजसुद्धा पडत नाही, हाताने व्यवस्थित हे वडे बनले जातात। चला तर मग अशा प्रकारचे सगळे वडे आपण या कागदावरती बनवून घेऊयात। सुरुवातीला 1-2 तास जरी ऊन असेल तरी सुद्धा चालतं, अजिबात यांना बुरशी वगैरे येत नाही। थोडंसं ऊन दाखवायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण उन्हात ठेवायचे थोडा वेळ, त्यामुळे लगेच कडकडीत असे वाळले जातात। दिवसभर फॅन खाली ठेवले किंवा मग गॅलरीमध्ये जर हवा वगैरे असेल वाऱ्यामुळे सुद्धा चांगले सुकले जातात। चला तर मग सगळे वडे याच पद्धतीने आपण तोडून घेऊयात। जास्त मोठे करायचे नाही, जास्त छोटेसुद्धा करायचे नाही। तर अशा प्रकारे वडे सगळे बनवून घ्यायचे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी सांडग्यांची एकदम पारंपरिक पद्धतीने, हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा। बघू शकता सांडगे छान असे सगळे सोडून घेतलेले आहेत किंवा तोडून घेतलेले आहेत। गॅलरीमध्ये थोडंसं ऊन आहे, आता 1-1.5 तास ऊन राहणार आहे, तेव्हा मी हे असंच ठेवणार आहे उन्हामध्ये। आता सांडगे तोडताना सुरुवातीला आपण जे 5 सांडगे एकदम अशा वेगळ्या आकाराचे तोडत असतो, त्यांची पूजा देखील करायची असते, तर मी आता त्यांची पूजासुद्धा करून घेतलेली आहे। थोडेसे लंबुळके केलेले आहे, त्यालाच 5 पांडव असं काहीतरी म्हटलं जातं। त्यांची पूजा करायची, हळदी कुंकू लावून पाया पडायचं आणि आपले सांडगे छान असे वाळवून घ्यायचे। तर बघू शकता सकाळी मी सांडगे तोडलेले होते, मी रात्रभर तसेच फॅनखाली ठेवलेले होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा उन्हामध्ये ठेवलेल्या 1-1.5 तासांसाठी। तर सांडगे एका दिवसामध्ये एकदम कडकडीत असे वाळलेले आहेत। बघू शकता किती मस्त दिसत आहे, एकदम गावरान पद्धतीने सांडगे बनवलेले आहेत। तर बघू शकता सगळे सांडगे इथे एकदम मस्त कडकडीत वाळलेले आहे फक्त एका दिवसामध्ये। कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। या प्रकारचे सांडगे पारंपरिक पद्धतीने नक्की बनवून बघा।
भरपूर सारी कोथिंबीर घातल्यामुळे सांडग्यांना रंगसुद्धा छान येतो आणि एकदम चविष्ट तयार होतात.